तर पहा मुलांना, आपण गणितामधील 7वं जे प्रकरण आहे आपलं जोड स्तंभालेख ते आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण थोडक्यात त्याचा सराव देखील घेणार आहोत आणि ते अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पहा मुलांना, जोड स्तंभालेखचा आपण थोडक्यात आता सराव घेऊयात. तर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत आणि ती आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत आणि योग्य ऑप्शन आपल्याला द्यायचं आहे. पहा मुलांना, पहिला जो प्रश्न आहे तो आहे, स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या 2 रेषा काढतात. त्या रेषांपैकी आडव्या रेषेला डॅश अक्ष आणि उभ्या रेषेला वाय अक्ष म्हणतात. बघा, प्रत्येक उदाहरण सोडवताना तुम्हाला मी सांगितलं होतं की आडव्या अक्षाला काय म्हणतात आणि उभा जो आपण अक्ष काढतो त्याला काय म्हणतात. तर सांगा पहा मुलांना, आपण स्तंभालेख काढत असताना आलेख पेपरवरती सर्वात आधी काय काढतो, तर तो एक्स अक्ष काढतो. बघा, कुठला अक्ष, तर एक्स अक्ष. आणि दुसरा जो अक्ष आहे तो कुठला अक्ष काढतो, तर तो काढतो वाय अक्ष. कुठला मुलांनो, वाय अक्ष. आणि त्याच्या छेदनबिंदूला आपण काय नाव दिलेलं आहे, तर 0 हे त्याच्या छेदनबिंदूला आपण नाव दिलेलं आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये बघा काय विचारलेलं आहे, तर स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या 2 रेषा काढतात. त्या रेषापैकी आडव्या रेषेला डॅश अक्ष आणि उभ्या रेषेला डॅश अक्ष असे म्हणतात. आता उभ्या रेषेचं तर नाव आपल्याला दिलेलं आहे. बघा, उभ्या रेषेचं नाव आपल्याला दिलेलं आहे. काय आहे ते, तर ते आहे वाय अक्ष. मग आडव्या रेषेला काय म्हणतात, बघा, वाय अक्ष म्हणतात की एक्स अक्ष म्हणतात. आलेख पेपरवरती 2च अक्ष असतात. पहिला जो उभा असतो तो आहे वाय अक्ष, जो आपल्याला इथे दिलेला आहे. आणि जो आडवा असतो तो कुठला असतो, तर तो असतो एक्स अक्ष. मग आपलं उत्तर काय असणार आहे, अगदी बरोबर, एक्स अक्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. तर आपण एक्स अक्षावरती टिक करूया. पहा, आपलं उत्तर जे आहे ते अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, एक्स अक्ष आणि वाय अक्ष यांच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. काय म्हणतात पहा मुलांनो, आरंभ बिंदू म्हणतात की रेषा बिंदू असे म्हणतात. साहजिकच आहे, काय म्हणतात, तर आरंभ बिंदू. म्हणून आपला आरंभ बिंदू हे अगदी योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपल्याला पुढचा प्रश्न विचारलेला आहे, एक्स अक्ष आणि वाय अक्ष हे परस्परांशी डॅश मापाचा कोन करतात. किती मापाचा कोन करतात, जेव्हा आपण वाय अक्ष काढला आणि एक्स अक्ष काढला तेव्हा ते किती मापाचा कोन करतात. पहा मुलांनो, आपण पुन्हा एकदा काढूया. हा झाला आपला कुठला अक्ष, तर एक्स अक्ष. आणि हा जो उभा आहे तो कुठला झाला आपला, तर तो आहे वाय अक्ष. मग हा कुठल्या मापाचा कोन करतो, तो 60 अंशाचा कोन करतो की 90 अंशाचा कोन करतो. अगदी बरोबर, तो किती अंशाचा कोन करतो, तर 90 अंशाचा कोन करत असतो. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, तर 90 हे आपलं योग्य उत्तर आहे. किती मापाचा तो कोन कंस करत असतो, तर 90 अंशाच्या मापाचा तो कोन करत असतो. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या डॅश रेषा काढतात. कशासाठी, बघा, स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या रेषावर डॅश रेषा काढतात. काटकोन आत्ताच आपण पाहिलेलं होतं की काटकोन करण्यासाठी किती रेषा आवश्यक असतात. तर पुन्हा एकदा पाहूया मुलांनो. बघा, हा झाला एक्स अक्ष आणि हा झाला वाय अक्ष. तर किती रेषा इथे केलेल्या आहेत, बघा, 1 आणि 2 एवढ्या 2 रेषा केलेल्या आहेत. म्हणजे स्तंभालेखासाठी आलेख कागदावर काटकोन करणाऱ्या 2 रेषा आपण काय करत असतो, काढत असतो. मग आपलं उत्तर काय आहे, 2. अगदी बरोबर. मग 2 वरती आपण क्लिक केलेलं आहे आणि आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, डॅशवर 1 सेंटीमीटर 10 गुण हे प्रमाण दाखवतात. आता प्रमाण हे कशावरती दाखवतात, ते वाय अक्षावरती दाखवतात की एक्स अक्षावरती दाखवतात. आपण स्तंभालेख जेव्हा समजून घेत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की वाय अक्षावरती काय करतात, जे 1 सेंटीमीटर बरोबर प्रमाण आहे ते दर्शवलं जातं, दाखवलं जातं. मग आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना, तर वाय अक्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
पहा आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, स्तंभ परस्परांना जोडून काढले आहेत, हे डॅश आहेत. स्तंभ जे आहे ते एकमेकांना जोडून जेव्हा आपण काढतो तो फक्त आलेख आहे की जोडस्तंभ आहे. बघा जोडस्तंभाचे काही उदाहरणं जे आहेत ते आपण बघितले आहोत. मग ते स्तंभ जेव्हा परस्परांना जोडून काढले जातात तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, आलेख म्हटलं जातं की जोडस्तंभालेख? सांगा पाहू. अगदी बरोबर, त्याला काय म्हटलं जातं तर जोडस्तंभालेख असं म्हटलं जातं. उत्तर देखील आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मुलांनो, काय आहे आपला पुढचा प्रश्न, जोडस्तंभ वेगवेगळ्या दिसण्यासाठी डॅश वापरतात. आता आपण जोडस्तंभ जर आलेख पेपरवरती आपण काढून घेतले आहेत आणि त्यावर आपण एकाच कलरचा वापर केलेला आहे का? नाही. त्यावर जर जोडस्तंभ आपल्याला काढायचा असेल तर आपण 2 वेगवेगळ्या कलरचा वापर करून ते 2 जोडस्तंभ दाखवतो. म्हणजेच इथं रंगसंकेत आणि आकृती काय येईल पहा मुलांनो, जोडस्तंभ वेगवेगळ्या दिसण्यासाठी डॅश वापरतात. काय वापरतात? रंगसंकेत. जर आपण एकच कलर वापरला तर आपल्याला जोडस्तंभ जो आहे तो समजून येणार नाही आणि जोडस्तंभ आपल्याला समजून यावा यासाठी आपण काय करतो तर रंगसंकेतचा वापर करतो. म्हणून आपलं योग्य उत्तर काय आहे, रंगसंगत हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा मुलांनो, तर आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, एक्स अक्षावर काढलेला स्तंभ हा योग्य उंचीचा व वाय अक्षाला डॅश असतो. तर पहा, जो आपण एक स्तंभ काढतो, जसं की इथे आपण एक स्तंभ काढूया. बघा, आधी आपल्याला काय काढायचं आहे तर एक्स अक्ष काढायचा आहे आणि त्यानंतर वाय अक्ष हा आपल्याला काढायचा आहे. तर पहा मुलांनो, हा जो असतो तो एकमेकांना समांतर असतो की काटकोन असतो हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, एक्स अक्षावर काढलेला स्तंभ हा योग्य उंचीचा व वाय अक्षाला कसा असतो तर काटकोन असतो. पहा इथे आपल्याला दिसून येत आहे की तो कसा आहे, 90 अंशाचा आहे आणि तो काटकोनात आपल्याला इथे दिसून येत आहे. म्हणजेच आपलं उत्तर काय आहे मुलांना, 2 ऑप्शनपैकी समांतर आणि काटकोन. अगदी बरोबर, आपलं ऑप्शन काय आहे तर काटकोन हे आपलं योग्य उत्तर आहे. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, ज्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबी डॅश अक्षावर समान अंतरावर दाखवतात. आता त्या ज्या बाबी आहेत किंवा गोष्टी आहेत किंवा जे काही उत्पन्न आहे, वर्ष आहे, ते कुठल्या अक्षावर समान प्रमाणात दाखवतात? ते वाय अक्षावर दाखवतात की एक्स अक्षावर दाखवतात? आपण बघितलं होतं की अजय आणि विजयचे जे गव्हाचं उत्पन्न आहे वर्षामध्ये ते आपण कशावरती दाखवलेलं, संख्येच्या स्वरूपात वाय अक्षावरती, आणि वर्षाच्या स्वरूपात आपण कुठे दाखवलं होतं तर एक्स अक्षावरती. म्हणजेच इथे आपल्याला विचारलेलं आहे, ज्या बाबींचा स्तंभालेख काढायचा आहे त्या बाबी डॅश अक्षावर समान अंतरावर दाखवतात. तर कुठल्या अक्षावर तर एक्स अक्षावर. आणि पहा, आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न घेऊया मुलांना. आपला शेवटचा जो प्रश्न आहे तो काय आहे, स्तंभालेखात सर्व स्तंभाची जी रुंदी असते ती कशी असते? ती लहान मोठी अशी नसता मापानुसार असते, म्हणजे समान असते. पहा मुलांना, आपलं जे प्रकरण आहे 7वं जोडस्तंभालेख यामध्ये आपण ते अभ्यासलं आहे, त्याचा सराव देखील केलेला आहे आणि आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा जोडस्तंभालेख आपण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. तर घेऊया या 5 पैकी कुठलाही एक खेळ आपण घेऊया आणि काही प्रश्नांची उत्तरे देऊया. तर पहा मुलांना, यापैकी आपण क्रिकेट हा जो खेळ आहे तो आपण घेऊयात. आणि विचारलेला जो प्रश्न आहे तो काय आहे मुलांनो, तर आडव्या रेषेला एक्स वजा अक्ष आणि उभ्या रेषेला डॅश असे म्हणतात. तर सांगा पहा मुलांनो, इथे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? पहा, ऑप्शन आपल्याला आहे चरण 3, चरण 1, चरण 2 आणि वाय अक्ष. काय असणार आहे मुलांनो? आपलं योग्य उत्तर आहे वाय अक्ष. आणि त्याचा कलर कुठला आहे तर येलो आहे. आपलं उत्तर कसं आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा, वेगवेगळ्या शहरातील तापमान 35 अंश सेल्सिअस, 25 अंश सेल्सिअस, 40 अंश सेल्सिअस, 45 अंश सेल्सिअस असे दाखवले असेल तर वाय अक्षावर डॅश प्रमाण योग्य होईल. किती प्रमाण आपल्याला दाखवावं लागेल? पहा,
1 सेंटीमीटर बरोबर 5 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर बरोबर 8 अंश सेल्सिअस, 1 सेंटीमीटर बरोबर 4 अंश सेल्सिअस आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 अंश सेल्सिअस. तर किती प्रमाण आपल्याला ठरवावं लागेल वाय अक्षावरती, जेणेकरून हे जे आपल्याला इथे माप सांगितलेले आहे ते करेक्ट येतील. अगदी बरोबर, फर्स्ट ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर आहे. आपण किती प्रमाण ठरवणार आहोत, तर 1 सेंटीमीटर बरोबर 5 अंश सेल्सिअस एवढं प्रमाण ठरवल्यानंतर हे जे तापमान आपल्याला दिलेलं आहे ते आपल्याला जोडस्तंभालेखामध्ये दाखवण्यात अगदी योग्य पद्धतीने आपल्याला ते दाखवता येईल. तर त्याचा कलर कुठला आहे, रेड आहे आणि आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा. तर आलेख कागदावर पाया म्हणून काढलेल्या आडव्या रेषेला काय म्हणतात? बघा, चरण 2, चरण 1, अक्ष, एक्स अक्ष की वाय अक्ष. जी आडवी लाईन असते तिला काय म्हटलं जातं? अगदी बरोबर, एक्स अक्ष असे म्हटलं जातं. आणि कलर कुठला आहे? ब्ल्यू आहे. आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. अक्षाच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. ऑप्शन पहा काय आहे? आरंभबिंदू, अक्ष, चरण की निर्देशक. कशाला काय म्हटलं जातं मुलांनो? तर अक्षाच्या छेदनबिंदूला काय म्हटलं जातं? तर आरंभबिंदू, चरण, अक्ष किंवा निर्देशक. सांगा पाहू मुलांनो. अगदी बरोबर, आरंभबिंदू असं म्हटलं जातं. आणि कलर कुठला आहे? तर रेड. आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा मुलांनो काय आहे की प्रतलाला कार्तेशियन प्रतल व रेषांना डॅश असे म्हणतात. आणि ऑप्शन पहा काय आहे? चरण, कार्तेशियन रेषा, अक्ष आणि प्रतल. काय म्हटलं जातं? प्रतलला कार्तेशियन प्रतल व रेषांना डॅश म्हटलं जातं. साहजिकच आहे, अक्ष हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा काय आहे? प्रत्येक बाबींशी निगडित संख्या डॅश अक्षावर दाखवतात. एक्स अक्षावर, वाय अक्षावर, झेड अक्षावर की कोणत्याही नाही. प्रत्येक बाबीशी निगडित जी संख्या आहे ती कशावर दाखवली जाते? अगदी बरोबर, वाय अक्षावर ही दाखवली जाते. आणि बघा कलर कुठला आहे? ग्रीन आहे. आणि आपले उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वाय अक्ष ही एक्स अक्षाशी काढलेली डॅश प्रकारची रेषा आहे. बघा, समांतर रेषा, विशाल कोन करणारी रेषा, लघुकोन करणारी रेषा की काटकोन करणारी रेषा. कशी आहे ती? तर काटकोन करणारी रेषा आहे. आणि कलर कुठला आहे? तर येलो कलर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चित्रलेखात डॅश दिले असेल तर चित्रे मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते. आणि ऑप्शन पहा काय आहे? प्रतल, प्रमाण, अक्ष आणि रेषा. काय सांगितलेलं आहे मुलांनो? चित्रलेखात डॅश दिले असेल तर चित्रे मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते. आणि तिला प्रतल म्हणतात, प्रमाण म्हणतात, रेषा म्हणतात की अक्ष म्हणतात. पहा, चित्रलेखात काय काढलेलं आहे? डॅश दिले असेल तर प्रमाण हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि कलर कुठला आहे? तर ग्रीन कलर आहे. आपलं उत्तर अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. आरंभ बिंदूचे निर्देशक डॅश असतात. 0 0, 1 1, -1 0 की 0 -1. काय असणार आहे मुलांनो? अगदी बरोबर, 0 0 हे असणार आहे. म्हणजेच आपले उत्तर देखील इथे बरोबर आलेलं आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न पाहूया मुलांनो. एक्स वजा अक्ष व वाय वजा अक्ष या अक्षामुळे त्या प्रतलाचे डॅश 4 भागामध्ये विभागले जातात. पहा, अक्ष, चरण, बिंदू की निर्देशक. काय सांगितलेलं आहे पहा? एक्स अक्ष व वाय अक्ष या अक्षामुळे त्या प्रतलाचे डॅश 4 भागामध्ये काय होते? तर विभागले जातात. मग ते काय असणार आहे? चरण. म्हणजेच आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? चरण हे आपलं योग्य उत्तर आहे. तर अशा प्रकारे खेळाच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे? जोडस्तंभ हे प्रकरण जे आहे ते समजून घेतलेलं आहे. मुलांनो, जोडस्तंभालेख हे जे 7वं आपलं प्रकरण आहे ते आपण अभ्यासलं आहे. त्याचा सराव देखील घेतलेला आहे. आणि खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण जोडस्तंभालेख हे जे प्रकरण आहे ते समजून घेतलेलं आहे. आता आपण त्यावर परीक्षा घेणार आहोत आणि हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग घेऊया त्यावर छोटीशी एक परीक्षा. पहा मुलांना, आपण जोडस्तंभालेख जे आहे त्यावर एक छोटीशी परीक्षा घेत आहोत.
आणि त्यामध्ये काही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला द्यायची आहेत. पहिला प्रश्न आहे, अक्षाच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. ऑप्शन आहे आरंभ बिंदू, चरण, अक्ष, निर्देशक. तर आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांनो? तर अक्षाच्या छेदनबिंदूला डॅश म्हणतात. काय म्हणतात? अक्ष असे म्हणतात. पुढचा जो प्रश्न आहे तो पहा काय आहे. वेगवेगळ्या शहरातील तापमान 35°C, 25°C, 40°C, 45°C असे दाखवले असेल तर वाय अक्षावर डॅश प्रमाण योग्य आहे. ऑप्शन आहेत 1 बरोबर सेंटीमीटरमध्ये 5°C, 1 बरोबर सेंटीमीटरमध्ये 4°C, 1 बरोबर सेंटीमीटरमध्ये 8°C आणि लास्ट आहे 1 बरोबर सेंटीमीटरमध्ये 10°C. योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर. आपले योग्य उत्तर आहे 1 सेंटीमीटर बरोबर 5°C. पुढचा प्रश्न पहा. आलेख कागदावर पाया म्हणून काढलेल्या आडव्या रेषेला काय म्हणतात? आडवी जी रेषा आहे तिला काय म्हटलं जातं? चरण 2, चरण 1, एक्स अक्ष, वाय अक्ष. आडव्या रेषेला आपण काय म्हणतो? अगदी बरोबर, एक्स अक्ष असे म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, प्रतलाला कार्तेशियन प्रतल व रेषांना डॅश म्हणतात. रेषांना काय म्हटलं जातं? चरण, कार्तेशियन रेषा, अक्ष की प्रतल? बघा, या रेषाला काय म्हटलं जातं? अक्ष असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. चित्रलेखात डॅश दिले असेल तर चित्रे मोजून संख्यात्मक माहिती लिहिता येते. आपल्याला माहित आहे प्रतल, प्रमाण, अक्ष, रेषा. योग्य उत्तर काय आहे? जर आपल्याला संख्या माहिती असेल तर प्रमाण आपल्याला काढता येतं, म्हणून योग्य उत्तर काय आहे? तर प्रमाण हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. वाय अक्ष ही एक्स अक्षाशी काढलेली डॅश प्रकारची रेषा आहे आणि ऑप्शन आहेत समांतर रेषा, विशाल कोन करणारी रेषा, लघु कोन करणारी रेषा आणि काटकोन करणारी रेषा. वाय अक्ष आणि एक्स अक्ष ही कशामध्ये आपल्याला करते? तर काटकोन करणारी ही रेषा असते, म्हणून योग्य उत्तर आहे काटकोन करणारी रेषा. पुढचा प्रश्न पहा. आडव्या रेषेला एक्स अक्ष आणि उभ्या रेषेला डॅश म्हणतात. उभ्या रेषेला काय म्हणतात पहा मुलांनो? चरण 3, चरण 1, चरण 2 की वाय अक्ष? अगदी बरोबर, वाय अक्ष असे म्हणतात. पुढचा प्रश्न पाहूया. एक्स अक्ष व वाय अक्ष या अक्षामुळे त्या प्रतलाचे डॅश भागामध्ये काय होते? ती विभागली जाते. अक्ष, चरण, बिंदू की निर्देशक? बरोबर आहे, चरणामध्ये ती काय होते? रेषा विभागली जाते. पुढचा प्रश्न पाहूया. आरंभ बिंदूचे निर्देशक डॅश आहे. ऑप्शन आहेत 0, 0, 1, 1, -1, 0, -0 हे आपले ऑप्शन आहे. तर आरंभ बिंदू म्हणजे सुरुवातीपासूनच काय होतं? तर आपण मापाला काय करत असतो? सुरुवात करत असतो, म्हणून आरंभ बिंदू कशापासून आहे? 0, 0 पासून. शेवटचा प्रश्न घेऊया. प्रत्येक बाबीशी निगडीत संख्या डॅश अक्षावर दाखवतात. एक्स अक्ष, वाय अक्ष, झेड अक्ष की कोणत्याही अक्षावर? काय सांगितलेलं आहे? प्रत्येक बाबीशी निगडीत जी संख्या आहे ती कशावर दाखवतात? वाय अक्षावर. म्हणून आपलं उत्तर काय आहे मुलांना? अगदी बरोबर, वाय अक्ष हा जो आपला ऑप्शन आहे तो अगदी बरोबर आहे. तर पहा मुलांनो, आपलं जोड स्तंभालेख हे जे 7वे प्रकरण आहे हे आपण अभ्यासलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा ते आपण समजून घेतलेलं आहे, तसेच त्यावर आपण परीक्षा देखील घेतलेली आहे. तर अशा प्रकारे आपण प्रकरण 7वं जोड स्तंभालेख हे समजून घेतलेलं आहे, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि हे जे प्रकरण आहे 7वं प्रकरण जोड स्तंभालेख हे आपल्या इथे पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण नवीन एका पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.